जवान सुद्धा आतमध्ये उपस्थित आपल्याला असलेले पाहायला मिळत आहेत। ते सगळे प्रमुख सदस्य जे आहेत ते या ठिकाणी या कोर कमिटीच्या बैठकीला सध्या सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुरुवातीला हा प्रस्ताव जो कोण मांडणार, विधिमंडळ घटना निवडीचा प्रस्ताव कोण मांडणार, त्याला सूचक अनुमोदन कोण देणार, ही प्रक्रिया जी आहे ती कशी राबवायची याबाबतची सगळी मंथन जे आहे ते भाजपच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे। गेल्या 8 दिवसापासून आपण जर पाहिलं तर आचार हे निकाल लागल्यानंतर आपण जर पाहिलं तर भाजपचा गटनेता कोण होणार, भाजपची प्रक्रिया कधी पार पडणार, ह्याची सगळ्याची चर्चा जी असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। परंतु अखेर आपण जर पाहिलं तर तो दिवस आजचा आहे। आज ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी बंद खोलीमध्ये पार पडताना पाहायला मिळते। या ठिकाणी कोर कमिटीची सुद्धा मिटिंग सुरू आहे। कोर कमिटीच्या मिटिंग मध्ये संपूर्ण रचना जी आहे किंवा सगळी नियमावली पक्षाची त्यानुसारच सगळी प्रक्रिया जी आहे ती कशी राबवायची याबाबत सध्या या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सगळे नेते जे आहेत ते मंथन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही कोर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये सगळ्या आमदारांना बसवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी ही सगळी गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे आणि तेव्हा गटनेता निवड जी आहे ती प्रक्रिया तेव्हा होणार आहे। सध्या आपण जर पाहिलं तर कोर कमिटीची बैठक सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। न्यायालयामध्ये सध्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। आपण दोन दृश्य या ठिकाणी पाहतो। ज्यावेळेला निर्मला सीतारामन आणि रुपाणी जेव्हा विधिमंडळामध्ये पोहोचले, भाजपच्या कार्यालयामध्ये तिथे पोहोचले, तिथे त्यांचं स्वागत करण्यात आलं, ती दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आणि दुसरी आहेत ती म्हणजे बंद दाराआड सध्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। इथूनच सगळे नेते बाहेर पडतील आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये सगळे आमदार जमलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा गटनेता निवडला जाईल। हे या दोन्ही दृश्यांवर आपली नजर असेल। तरी दोन दृश्य आपण पाहत आहे। एक आमदार आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। भगवे फेटे आमदारांनी परिधान या ठिकाणी केलेले आहेत। तर दुसरीकडे भाजपच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये कोण अनुमोदन देणार, कोण प्रस्ताव मांडणार गटनेता निवडीसाठी, तर त्या संदर्भात सध्या बैठक सुरू आहे। प्रक्रिया ही असते की ज्येष्ठ आमदाराची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि त्यांच्याकडूनच प्रस्ताव जो आहे गटनेते पदाचा तो मांडला जातो, अनुमोदन दिलं जातं आणि त्याच्यानंतर ती औपचारिकता बाकी आहे। त्याच्यामुळे या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये कोणाचं नाव नेमकं ठरतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। दुसरीकडे एक आमदार आता विधिमंडळामध्ये पोहोचतायत। 132 आमदार भाजपचे निवडून आले। सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे भाजप आणि या विजयाचे महाशिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। देवेंद्र पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे। अगदी काही वेळातच त्यांचं नाव जाहीर होईल। गटनेता निवडण्यात आल्यानंतर त्यानंतर राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। सगळे नेते त्यानंतर राजभवनावर पोहोचतील आणि राज्यपालांकडे नव्या सरकारसाठी सत्ता स्थापनेचा दावा करतील। उद्या संध्याकाळी 5 वाजता महासोहळा होणार आहे। महाराष्ट्र को आने वाले समय में देश का 1 नंबर का राज्य बनाने के लिए हम आज निर्णय लेंगे। तर आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया। इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच आमदारांकडनं आमच्याही मनात एकच नाव आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। तर आज गटनेता निवडला जाईल आणि औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे। एक आमदार जे आहेत ते आता विधिमंडळामध्ये पोहोचतात आणि प्रत्येक आमदाराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येतोय। साहजिकच भाजप पुन्हा एकदा मित्रपक्षांच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करतंय, तो एक विश्वास, एक आनंद आहे। राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल? देवेंद्र फडणवीस। थँक्यू। मुख्यमंत्री कोण असतील तर यामध्ये देवेंद्र फडणवीस असं उत्तर राम शिंदे यांनी दिलेलं आहे। तरी दोन दृश्य आपण पाहत आहे। आमदार ज्या वेळेला या ठिकाणी पोहोचतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यावर एक भगवा फेटा जो आहे तो बांधला जातो। एक भगवा वातावरण करण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न भाजपचा या ठिकाणी दिसतोय। तर दुसरीकडे भाजपच्या कोर कमिटीची बैठक ज्या दालनामध्ये सुरू आहे तिथली थेट दृश्य आपण ही पाहत आहे आणि या ठिकाणी भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित आहेत। तर भाजपची गटनेते निवडण्याची बैठक जी आहे ती काही वेळात सुरू होणार आहे। सेंट्रल हॉलमध्ये ही प्रक्रिया पार पडेल। मात्र सध्या कोर कमिटीची बैठक इथे सुरू आहे। जी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय तिथून एक आमदार जे आहेत ते सेंट्रल हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। 132 आमदार सध्या भाजपचे आहेत। त्याचबरोबर बैठक आहे, बैठक है। तर पंकजा मुंडे देखील आता इथे पोहोचलेले आहेत आणि पंकजा मुंडे या देखील कोर कमिटीमध्ये आहेत।
काही वेळापूर्वी ज्या वेळेला पोहोचल्या त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की बैठक आहे, बैठकीमध्ये ठरेल असं पंकजा मुंडे यांनी मोघम उत्तर या ठिकाणी दिलंय. मात्र राम शिंदे इथे पोहोचले होते आणि ते म्हणाले महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येक आमदाराकडून एक विश्वास आणि एकच नाव, प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच नाव, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. गटनेता कोण असेल हा प्रश्न ज्या वेळेला माध्यमांनी विचारला तेव्हा प्रत्येक आमदाराकडून हेच नाव घेतलं जात आहे, देवेंद्र फडणवीस. जिस नाम का कल शपथ विधि होगा, तो किसके नाम की घोषणा की है? क्या लगता है आपको कौन अभी वो आप 1 घंटा और रुकेंगे तो आपको 1 घंटे में आपको ये पता चल जाएगा. किसी का नाम चलेगा लगता है? महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के हर कार्यकर्ता के दिल में देवेंद्र फडणवीस जी ही बसे हुए हैं. तर साटम यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकली. प्रत्येक आमदारानं हीच प्रतिक्रिया दिलेली आहे की तुमच्या मनातीलच मुख्यमंत्री असणार आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव आता उघडपणे आमदार घेत आहेत. 1989 पासून देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि तेव्हापासून प्रशासनावर असलेली त्यांची चांगली पकड हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. 2014 मध्ये मुख्यमंत्री, 2019 मध्ये एकत्रित निवडणुका, शिवसेनेसोबत एकत्रित निवडणुका लढून सुद्धा नंतर मुख्यमंत्री पदावरून जो वाद झाला त्याच्यानंतर भाजपला विरोधी पक्ष नेत्याच्या बाकावर बसावं लागलेलं होतं. मात्र अजित पवारांच्या साथीनं पुन्हा एकदा त्यांनी सरकार स्थापन केलं. 3 दिवसाचा हा कार्यकाळ होता ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहिले, उपमुख्यमंत्री अजित पवार राहिले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेतापद जे आहे ते भूषवावं लागलेलं होतं. हे 5 वर्ष 2019 ते 2024चा कालावधी जर पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चढउताराचा कार्यकाळ राहिलेला आहे. कारण मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पद, आणि सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी नारा दिला की मी पुन्हा येईल. त्याच्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा. ते पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. देवेंद्र